वरचे फरक सारे, जात धर्म रंग वेश वरचे फरक सारे, फक्त तिरंगाचा जात धर्म रंग खरा, फक्त तिरंगाचा जात धर्म रंग खरा. चला आज पुन्हा एकत्र येऊ सारे, चला आज पुन्हा एकत्र येऊ सारे. आदरणीय प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, मान्यवर शिक्षक वृंद, पालक वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कृतिका नरेंद्र बोरसे. मी आता 5वी शिकते. माझ्या शाळेचे नाव मनपा शाळा क्रमांक 25, राधाकृष्ण नगर, सातपूर, नाशिक. आज 26 जानेवारी हा फक्त एक दिवस नाही, हा भारताच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि संविधानाच्या शक्तीचा दिवस आहे. त्याचबरोबर सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. हो, हाच तो दिवस ज्या दिवशी भारताने स्वतःचं संविधान स्वीकारून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. लोकांनी लोकांसाठी घडवलेले राज्य म्हणजेच लोकशाही. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण भारताचा राज्यकारभार सुव्यवस्थित चालवण्यासाठी एक राज्यघटना आवश्यक होती. म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान समिती स्थापन केली. संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. असे म्हणतात, जगातील सर्वात प्रदीर्घ लिखित राज्यघटना आपल्या देशाची आहे. आम्ही मुले रोज सकाळी शाळेच्या परिपाठात शाळेची उद्देशिका संविधानाची उद्देशिका म्हणतो. संविधानाची उद्देशिका ही भारतीय लोकशाहीचा आधार आहे, पाया आहे. भारतीय लोकशाहीच्या मूल्यांना निर्धाराने बळकट केले आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा निर्धार करतो. आणि याचा जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा आजच्या लोकशाहीचे खरे चित्र आपल्या समोर उभे राहते. अजूनही धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुठभर लोक धर्माच्या आडून दंगली, रक्तपात घडवतात. तेव्हा लोकशाही पुढे अनेक प्रश्न उभे राहतात. जातीचे मोर्चे न्याय व हक्काची मागणी करतात. तेव्हा आपली लोकशाही कमकुवत भासू लागते. अजूनही आपल्या देशात मुठभर लोकांकडे प्रचंड संपत्ती आहे आणि प्रचंड लोकांकडे मुठभरही संपत्ती नाही. हे वास्तव आहे. महात्मा गांधींनी म्हटलं आहे की सत्ता कुणाकडे आहे यापेक्षा सत्तेचे सिंहासन ठरवणारे सदा जागृत आहेत का, हा प्रश्न मला जास्त महत्त्वाचा वाटतो. मित्रमैत्रिणींनो, आज आपण स्मार्टफोन वापरतो, सोशल मीडियावर बोलतो, पण प्रश्न असा आहे, आपण देशासाठी काय करतोय? देशप्रेम म्हणजे शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी स्वीकारणार आहे. जर आज आपण अभ्यासात प्रामाणिक राहिलो, नियम पाळले, वाईट गोष्टीला नाही म्हटलं, तर उद्याचा भारत नक्कीच बलवान होईल. आजचा भारत तरुणांचा आहे. आम्ही आळशी नाही, आम्ही कमजोर नाही, आम्ही बदल घडवणारी पिढी आहोत. चला तर आज संकल्प करूया, आम्ही आमचं शिक्षण शस्त्र बनवू, आमचा चारित्र्य आमची ओळख बनवू आणि भारताला जगात सर्वोच्च स्थानावर नेऊ. हा देश आपल्यामुळे घडणार आहे, हा भारत देश आपल्यामुळेच बदलणार आहे. शेवटी संविधानाविषयी म्हणायचं झालं ना तर एवढंच बोलेल, रातों के अंधकार में दीपक सदा जलाता हूँ, रातों के अंधकार में दीपक सदा जलाता हूँ, मैं भारत का संविधान हूँ, सबको राह दिखाता हूँ, मैं भारत का संविधान हूँ, सबको राह दिखाता हूँ. मौलिक अधिकार दिए तुमको जीवन सहज बनाने को, मौलिक अधिकार दिए तुमको जीवन सहज बनाने को, कर्तव्यों का लेखा सौंपा, कुछ आदर्श नहीं गढ़ाने को, कुछ आदर्श नहीं गढ़ाने को. जय हिंद, जय भारत, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद.